सबस्क्राईब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामींनी भटोबासांना अनुसरण दिल्यानंतर स्वामींनी त्यांना काय काय निरूपण केलं, कोणते वचन सांगितले, कोण्या वचनाचं पालन करायला सांगितलं, कोणतं व्रत सांगितलं, ते कोण्या व्रताचं पालन करायला सांगितलं, हे सर्व आज आपण जाणून घेणार आहोत। स्वामींनी नेमकं काय निरूपण केलं भटोबासांना आणि अनुसरण घेतल्यानंतर आपण कोणत्या कोणत्या व्रताचं पालन केलं पाहिजे, काय काय नियमांचं पालन केलं पाहिजे, हे स्वामी कसं सविस्तरपणे सांगतात हे आपण पाहणार आहोत। आणि म्हणून आजचा व्हिडिओ महत्त्वपूर्ण होणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या YouTube चॅनलमध्ये। नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचाही व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे तुमच्याकडून एकही स्वामींचं चरित्र सुटणार नाही। जे मी दररोज नवनवीन चरित्र स्वामींचे अपलोड करतो ते सर्व चरित्र तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आज आपण जे स्वामींचं निरूपण ऐकणार आहोत ते कालच्या चरित्रातला उर्वरित भाग आहे। तर आजचाही लीळा क्रमांक उत्तरार्ध लीळा क्रमांक 1च असणार आहे, जो शेवटचा पॅराग्राफ आपला राहिला होता। आज आपण त्या पॅराग्राफचं अध्ययन करूया। मग गोसावी निरूपण केले। मग स्वामींनी निरूपण केलं भट्टोबासांना। काय निरूपण केलं? सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, वानरेया स्वदेश संबंधू त्याज्य स्वग्राम संबंधू त्याज्य। स्वामी काय म्हणतात भट्टोबासांना? वानर्या। आता स्वामी इथे वानर्या म्हणतात। तर आजच्या सत्रातील प्रश्न आहे, स्वामींनी वानरा असं नामकरण भट्टोबासांचं कोण्या गावी केलं? तुम्हाला सर्वांना आठवतच असेल आणि त्यामुळे लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। वानर्या स्वदेश संबंधू त्याज्य। स्वामी म्हणतात भट्टोबास हो, तुम्ही स्वतःचा देश जो आहे त्याचा त्याग केला पाहिजे, जिथे तुम्ही राहिलात त्या प्रदेशाचा त्याग केला पाहिजे। स्वग्राम संबंधू त्याज्य। प्रदेशाचा त्याग तर करावाच लागणार आहे, स्वतःचं गावही त्याग करावं लागणार आहे। गाव, ग्राम म्हणजे काय? गाव, त्याचा त्याग करा। संबंधियाचा संबंधू तो विशेषता त्याज्य। संबंधियाचा संबंध तो विशेषता इथे स्वामी सांगतात त्याचा त्याग करायला। आई वडील भाऊ बहीण वगैरे वगैरे जे असतील, जे सातत्याने तुम्हाला प्रपंचामध्ये ओढण्याचा प्रयत्न करतील, अशा संबंधियांपासून दूर राहावं असं स्वामी यांना सांगतात भट्टोबासांना। संबंधी अधिकारू नाही। संबंधी म्हणजेच जडचेतन पदार्थाच्या संबंधामध्ये जर हा व्यक्ती राहिला तर तो या ईश्वर धर्माला अधिकारी राहणार नाही। जड चेतन पदार्थ म्हणजे काय? जड पदार्थ म्हणजे चांगलं खाण्यापिण्याचे पदार्थ, तेलकट, तुपकट, खारट, आंबट, तिखट, जे चमचमीत पदार्थ, मसालेदार पदार्थ हे जड पदामध्ये येतात। चांगली गाडी, चांगले इस्त्री केलेले कपडे, त्याच्यावर स्प्रे मारून, हे सर्व जड पदार्थामध्ये येतात। अशा ठिकाणी जर आपली आवडी राहिली, आपलं मन तिथे राहिलं, रमलं, तर आपण ईश्वर धर्माला अधिकारी नाही। आणि चेतन पदार्थ कोणते? तर स्त्री जी आहे ती चेतन पदार्थामध्ये येते, यांच्यापासून दूर राहिलं पाहिजे। पुरुषांसाठी स्त्री आणि स्त्रियांसाठी पुरुष हे कधीही धर्मासाठी घातकच ठरतात आणि त्यामुळे दूर राहिलं पाहिजे असं स्वामी सांगतात। संबंधी विकारू। पुढे सांगतात स्वामी, जर संबंध केला तर विकार उत्पन्न होतो। बरं, स्वामी म्हणतात संबंधी अधिकार नाही, संबंध करू नये जडचेतन पदार्थाचा। बरं, संबंध केला तर काय होते? ना संबंधी विकार, म्हणजे जडचेतन पदार्थाशी जर आपण संबंध केला तर विकार उत्पन्न होतो मनामध्ये, म्हणजेच आपल्या जीवाच्या ठिकाणी अनसारखेपणा येतो, विचलित होते मन, उल्लेख उपजतात मनामध्ये, उल्लेख येतात नको नको ते, आणि त्या विकारामध्ये हा माणूस गुरफटून जाऊ शकतो। आणि पुढे काय होते?
तर विकारी रस असा विकार निर्माण झाल्यानंतर मनामध्ये त्या पदार्थाविषयी, त्या जडचेतन पदार्थाविषयी रस निर्माण होऊ लागतो, आवडी निर्माण होऊ लागते, पुन्हा पुन्हा उल्लेख व्हायला लागतात. आणि मग असा रस निर्माण झाल्यानंतर रसी अभिमुख, असा रस निर्माण झाल्यानंतर हा जीव अभिमुख होतो, त्या पदार्थाच्या सन्मुख होतो. आणि मग शेवटी सेवा घडते त्याच्याकडून. तो साधक जो आहे तो त्या पदार्थाची सेवना करतो, जडचेतन पदार्थाची. आणि मग निवृत्ती, मग इंद्रिय विरामाते पावती. बरं, जे नवीन आहेत त्यांना सांगितलं स्वामींनी त्याग करायला, परंतु जे जरड झालेले आहेत त्यांना संबंध करता येईल का जडचेतन पदार्थाचा? तर त्यासाठी स्वामी सांगतात की नावडत नावडत सेवी त्याची आवडवणी ठाके. काय म्हणतात स्वामी? जरी आवडत नसेल पदार्थ, नावडत नावडत हा जड पदार्थाचं सेवन करेल, चांगलं खाईल, चांगलं राहील, परंतु मग एक प्रसंग असा येतो, एक वेळ अशी येते की तेच आवडून ठाके, म्हणजे तेच वस्तू आवडून जाते, त्याच्यापासून त्याचं मन निघत नाही. आणि मग सांडिता ही न संडे, मग त्या साधकाला ती वस्तू, तो पदार्थ सोडावा म्हटलं तरी न संडे म्हणजे सोडल्या जात नाही. ऐसा विखोबा पुडा जो सेवित साता आपलिया मोहरा न कै. स्वामी म्हणतात असा हा विखो काय बापुडा आहे का? नाही, बिलकुल बापुडा नाही. हा खूप बलवान आहे विखो. ऐसा विखो बापुडा. इथे प्रश्नार्थक चिन्ह पाहिजे. प्रिंटिंग मध्ये इथे प्रश्नार्थक चिन्ह नाही, तर तिथे प्रश्नार्थक चिन्ह लावून घ्या जर तुमच्याकडे चरित्र असेल तर स्वामी म्हणतात असा हा विखो जो आहे तो काही साधा नाही, सोपा नाही, फार बलवान आहे, माणसाला धर्मापासून काढतो. जो सेवित साता आपल्या मोहरा करी, त्याचं सेवन केल्यानंतर तो मोहरा करणार नाही का आपल्या, तर नक्कीच हा विखो सन्मुख करून घेईल या साधकाला. एवढा हा विखो बलवान आहे. पुढे स्वामी म्हणतात विषय संबंध मात्रे जीव काय गाजा तू असे परी सेवित साता तिये एकी गडदरा घाली जेथ काय से नाही उसंत नाही. स्वामी म्हणतात जर विषयाचा संबंध केला साधकाने तर हा जो जीव आहे तो काही मरत नाही, परंतु त्याची सेवना केल्याने हा साधक एका गडदऱ्यात पडतो, म्हणजे एका खोल खड्ड्यात, खोल खंदकात पडतो, जिथे पडल्यानंतर काही सेन उसंत नाही, म्हणजे तो साधक पुन्हा धर्मारूढ होईल, ईश्वराने सांगितलेल्या अस्तिपरीवर पुन्हा आरूढ होईल, याची काही शाश्वती नसते. आणि म्हणून स्वामी म्हणतात काही सेन उसंत नाही, तो साधक पुन्हा धर्मारूढ होऊ शकत नाही. संधी कमी आहे त्याच्याकडे, नसल्यात गंती आहे संधी पुन्हा धर्मारूढ होण्यासाठी. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात वानर्या ब्रह्मचारी घोडा असे. तर स्वामींनी काय सांगितलं बघा, भट्टोबासांना काय निरूपण केलं. सुरुवातीला वचन सांगितलेत, स्वतःचं गाव त्याग करावा, स्वतःचा देश त्याग करावा, स्वतःचे संबंधीय त्याग करावेत, विकाराचा संबंध करू नये, जे काही जडचेतन पदार्थ आहेत त्याचा संबंध करू नये. त्याचा संबंध केल्यामुळे विकार उत्पन्न होतो. विकार उत्पन्न झाला तर त्या ठिकाणी हा जीव रस घेईल, आणि रस घेतला तर त्या विकाराच्या, त्या पदार्थाच्या, त्या जडचेतन पदार्थाच्या तो अभिमुख होईल आणि मग सेवा करेल आणि प्रमादी होईल. तर असं एकंदरीत सांगितलं, हे वचन सांगितलेत. आता पुढे एक महत्वाचं व्रत सांगत आहेत स्वामी. स्वामी म्हणतात सर्वज्ञ म्हणितले वानर्या ब्रह्मचारी घोडा असे. इथे स्वामी ब्रह्मचारी व्रताचं पालन करावं लागते. इथे स्वामी भट्टोबासांना सांगत आहेत की साधकाला ब्रह्मचर्य या व्रताचं पालन करावं लागते असं सांगतात. तर तो दृष्टांत कसा आहे तो सविस्तर स्वामी समोर सांगतात. तो अवचटे सुटे म्हणजे तो ब्रह्मचारी घोडा, अवचटे म्हणजे चुकून सुटतो. घोडी येसी लागे म्हणजे घोडीचा आणि त्या घोड्याचा संबंध होतो. रावो व्याळी बाहेरी निघे. संध्याकाळच्या वेळेला 5 ते 6च्या दरम्यान थंड वेळ झालेली असते, त्यावेळेस राजा बाहेर फेरफटका मारण्यासाठी निघालेला आहे. मग म्हणे हारे हा मागिला पायी निबळू का. तो राजा त्या घोड्याला पाहतो आणि म्हणतो त्या अश्वपाळाला, अरे हा मागच्या पायाने थोडा निबळ का वाटतोय, मागच्या पायामध्ये त्राण नसल्यासारखं वाटतोय हा घोडा. मग तो म्हणे, तो अश्वपाळ म्हणतो अभय देसी तरी सांगेन. तो अश्वपाळ म्हणतो राजेसाहेब तुम्ही जर मला अभय दिलं तर मी सांगेन. ना सांग. राजा म्हणतो ठीक आहे तुला अभय दिलं. कारण कसं होतं पूर्वीच्या काळामध्ये कोण्या राजाला कधी काय लहर येईल
आणि कधी म्हणतील या माणसाचा शिरच्छेद करून टाका, हे काही सांगता येत नव्हतं. आणि म्हणून अश्वपाळ म्हणतो की आधी तुम्ही मला अभय द्या. म्हणजे अभय म्हणजे काय, तर घाबरायचं काही कारण असू नये, काही दंड होणार नाही अशी शाश्वती मला झाली म्हणजे मी सांगेन. राजा म्हणतो ठीक आहे, तुला अभय दिलं, काही तुला दंड करणार नाही, सांग काय झालं. पण मग तो म्हणे हा घोडी येसी लागला. तो अश्वपाळ म्हणतो हा घोडा सुटला आणि जाऊन घोडीला लागला. मग तो राव म्हणे, मग तो राजा म्हणतो यासी वल्हावण करी दुना खान लोण दे. राजा म्हणतो या घोड्याला चांगलं खानपान दे, पहिलं जेवढं खायचं त्याच्यापेक्षा दुप्पट खाऊ घाल, त्याची व्यवस्थित निगा कर. अशी राजाज्ञा झाली. आणि तो अश्वपाळ ते तो करी. अश्वपाळ लगेच तो आदेश अंमलात आणतो. मग तो मागोता बळासी ये. मग तो म्हणजे घोडा, जो घोडीयेसी लागलेला घोडा आहे, जो निबळ झालेला आहे, तो पुन्हा बळासी ये म्हणजे त्याच्या ठिकाणी पुन्हा बळ येते पहिल्यासारखं. परराजवाहकू नव्हे. परंतु स्वामी म्हणतात तो जो घोडा आहे तो घोडा राजवाहक काय होऊ शकत नाही. तोची मागोता सुटे तरी बळासी नाही. तोच घोडा पुनश्च सुटला तर पुन्हा बळालाही येत नाही असं स्वामी सांगतात. यावरी बाईसी पुसिले. पुन्हा यावर बाईसा प्रश्न विचारतात. बाबा संबंध आणि विखो सेविल्या नरक होती. बाईसा म्हणतात बाबा जर जड चेतन पदार्थाचा संबंध केला, विखोचं सेवन केलं तर काय नरक होतात का. सर्वज्ञ म्हणते बाई पुरुष जेतुल जेतुली विषय सेवा करी तेतुल ते तुला धर्मी निबळ जाय. स्वामी म्हणतात बाई या पुरुषाने साधकाने जेवढी जेवढी विषय सेवा केली तेवढा तेवढा हा साधक धर्मापासून दूर जातो, निबळ होतो, धर्मामध्ये तो दक्ष राहत नाही. जे ईश्वराने आचरण करायला सांगितलेलं आहे ते आचरण करण्यासाठी हा साधक तेवढा दक्ष राहू शकत नाही. बाईसी पुसले बाबा विखो काही पाप. बाईसा पुन्हा विचारतात बाबा विखो काही पाप आहे का. मग सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात बाई पाप तरी नव्हे. बाई पाप नाही विखो म्हणजे. परिधर्मापासून ऐसा निरपोनी काढी. परंतु हा विखो ईश्वर धर्मापासून या साधकाला निरपोन काढतो म्हणजे पिळून काढतो. ज्याप्रमाणे आपण कपडा पिळतो किंवा हात ओला असेल तर आपण हात असा पूर्ण पिळून त्याचं पाणी असं काढून टाकतो, त्याप्रमाणे या साधकापासून हा धर्म, ईश्वराचा धर्म जो आहे तो पूर्ण निरपून जातो. म्हणून तळहातावरील पाणी दुसरे नितळहाते निरपवणी काढीजे ऐसा दोही श्रीकराचा अनुकारू दाखविला. असं म्हणून स्वामींनी काय अनुकार केला, तळहातावरील पाणी जे होतं ते दुसरेनी तळहाते निरपवणी काढीजे ऐसा दोही श्रीकराचा अनुकारू केला. म्हणजे एका हातावर पाणी घेतलं, ते पाणी खाली टाकलं आणि पुन्हा ते हात पूर्ण असा निरपोन काढला, जसं आपण हाताचं पाणी काढतो त्याप्रमाणे स्वामींनी अनुकार करून दाखवला. पाठभेदानुसार असं म्हणतात की एक बोट ओलं होतं आणि ते ओलं बोट जे आहे ते सर्व निरपून असं स्वामींनी काढलेलं आहे. असा पाठभेदानुसार आलेला आहे. उत्तरार्ध लीळा क्रमांक 2 भटा झोळी देणे. अशा प्रकारे भटोबासांचं अनुसरण झाल्यानंतर स्वामी भटोबासांना झोळी देतात. मग गिरी दिसी गोसावी यांचे उदयाचा पूजा सुरू झाल्यानंतर गोसावी परावर निरूपण केले. मग दुसऱ्या दिवशी स्वामी सकाळचा पूजा अवसर झाल्यानंतर भटोबासांना लगेच परावराचं निरूपण करणं चालू करतात. मग दुपाराचा पूजा सुरू होऊन आरोगण झाली. मग दुपारचा पूजा अवसर झाला, पुन्हा आरोगण झाली स्वामींना. परावराचं निरूपण म्हणजे काय, पर म्हणजे ईश्वर पैकीच्या ज्या शक्त्या आहेत, ईश्वराचं स्वरूप कसं आहे, ईश्वराच्या ठिकाणी शक्ती कशा आहेत, कसे गुण आहेत, कसे धर्म आहेत, ह्याविषयी निरूपण करणं त्याला पर असं बोलतात, पराविषयी निरूपण. आणि अवर म्हणजे काय, मायेपासून सगळ्या देवता खालच्या, म्हणजेच जे काही देवता जात आहे, कोणती देवता कशी आहे, कसं तिचं स्थान आहे, किती स्वरूप मर्यादा आहे, हे सर्व निरूपण करणे याला अवराचं निरूपण करतात. तर असं परावराचं निरूपण स्वामींनी इथे भटोबासांना केलेलं आहे. स्वामींचा दुपारचा पूजासर झाला, जेवण झालं, गुळा झाला, विडा झाला. स्वामी थोडे वेळ झोपतात आणि पुन्हा उठतात पण, आणि आसनावर बसलेले असतात. तव भट्टी म्हणितले. तेव्हा भटोबास म्हणतात जी जी मी भिक्षेशी जाईन. जी जी मला भिक्षेला जायचं. सर्वज्ञ म्हणितले ऐसे होय. स्वामी म्हणतात असं होते बघा, चांगली बुद्धी असली म्हणजे चांगलं सुचते. बाई आणापा झोळी. स्वामी बाईसांना म्हणतात बाई अनाबर झोळी, यांना आपण आज झोळी देऊया, यांना भिक्षेला जाण्याची इच्छा झालेली आहे. बाईसे आपुली जुनी देत होती. बाईसा स्वतःची जुनी झोळी देत होत्या. सर्वज्ञ म्हणितले बाई हे नको. स्वामी म्हणतात बाई
ही तुमची झोळी नका देऊ, आणिक द्या दुसरी झोळी द्या चांगली. मग बाईसी आणिक झोळी आणली, बाईसांनी दुसरी झोळी आणली. गोसावी आपला श्रीकरी घेतली, स्वामींनी स्वतःच्या श्रीकरामध्ये घेतली. गाठी दिधली, या झोळीला गाठी दिल्या. म्हणजे नसुद्धा कपडा दिला होता बाईसांनी, त्याला स्वामींनी गाठी मारल्या स्वतः. मग भटासी दिधली, मग भटोबासांना ती झोळी दिली. आणि झोळी देऊन या झोळीचा कसा सांभाळ करायचा, कसा भिक्षाविधी करायचा हे सर्व सांगतात. कशी भिक्षाविधी करायची हे सर्व सांगतात. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, वानर्या तुम्हासी आणि ये झोळी येसी लग्न गा. स्वामी भटोबासांना म्हणतात, भटोबास हो, तुमचं आणि या झोळीचं आता लग्न लागलेलं आहे. येसी उपवास पडवणे दावा, हिला कधी उपवास पडू द्यायचा नाही. दररोज भिक्षा मागायची. हा विधी देहावधी प्रतिपाळीजे. देहावधी म्हणजे मरेपर्यंत हा विधी तुम्ही पाळला पाहिजे, म्हणजे भिक्षा मागितली पाहिजे. भटी म्हणितले भटोबास म्हणतात, जी जी भिक्षा करिता कहनी के दारू येणे शब्दे भिक्षा मागे कोणी सिद्ध ना तू म्हणे. भटोबास पुन्हा प्रश्न करतात स्वामींना. भटोबास म्हणतात की भिक्षा मागताना कोणी केदाराचं नाव घेते, कोणी सिद्धनाथाचं नाव घेते, कोणी नारायण येणे शब्दे भिक्षा करते, कोणी नारायणाचं नाव घेऊन भिक्षा मागते. तरी आम्ही काही म्हणावे जी. तर मग आता आम्ही काय म्हटलं पाहिजे जाऊन गावामध्ये. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, कवनी काही म्हणे, कवनी काही म्हणे. स्वामी म्हणतात, कोणी काही म्हणते, कोणी काही म्हणते. आपण काही एक म्हणावे, आपण पण काहीतरी एक म्हटलं पाहिजे. भटी म्हणितले भटोबास म्हणतात, भिक्षा द्या ऐसे म्हणो जी. तर मग मी भिक्षा द्या असं म्हणू का, असं म्हटलं तर चालेल का. पुन्हा भटोबास असं स्वामींना विचारतात. सर्वज्ञ म्हणितले यावर स्वामी म्हणतात, ऐसे होय जेची मागिजे तेची म्हणजे. स्वामी म्हणतात, अगदी बरोबर, जेच तुम्हाला मागायचं आहे तेच म्हटलं पाहिजे. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, निर्धुम नगर जालिया भिक्षेशी रिगिजे. स्वामी म्हणतात, निर्धुम म्हणजे गावामध्ये धुपटण राहिलं नाही पाहिजे, म्हणजेच काय तर चुली सर्व बंद झाल्या पाहिजे, अशा वेळेला भिक्षेला गेलं पाहिजे. तिसरा प्रहरी भिक्षा की जे. मग आता गावामधून धुपटण जे आहे ते 2 वेळा नाहीसं होते, एकतर दुपारी नाही तर रात्री 12च्या पुढं धुपटण गायब होते, सर्व चुली बंद असतात. तर मग आता रात्रीला जावं की दिवसाला जावं भिक्षेला. मग स्वामी पुढे सांगतात की तिसऱ्या प्रहरी भिक्षा की जे म्हणजे 12 ते 3 दुपारचे या वेळेमध्ये भिक्षा केली पाहिजे. निर्धुम नगर झाले भिक्षेरिगीचे स्वामी का म्हणतात, कारण तुम्ही जर चूल चालू असताना भिक्षेला गेलात तर लगेच लोक काय करतील, 2 भाकरी तुम्हाला वाढतील आणि लगेच चूल चालू आहे तर चला 2 भाकरी अजून टाकून घ्या असं म्हणतील. तर तसं नको व्हायला. तुमच्यासाठी चूल जास्तीची जाळायला नको, जास्त सूक्ष्म हिंसा व्हायला नको. तर सर्व लोक शेतामध्ये निघून गेले, चुली बंद झाल्या. जे काही कोर कुटका दुर्डीला ठेवतात लोक, पूर्वीच्या काळातले लोक दुर्डी रिकामी राहू नये म्हणून अर्धी चपाती, अर्धी भाकर, चतकोर भाकर असे ठेवायचे. तर तेवढीच चपाती, भाकर, कोर कुटका घेऊन तुम्ही निघावा असं स्वामींना म्हणायचं होतं. तुमच्यामुळे कोणती हिंसा व्हायला नको असा स्वामींचा याच्या मागे हेतू होता. चातुर्वर्ण्यम चरित भिक्षम या शास्त्रासी अनुसरी जे स्वामी म्हणतात, चातुर्वर्णामध्ये म्हणजे 4ही वर्णामध्ये तुम्ही भिक्षा मागायला पाहिजे. या शास्त्राला तुम्ही अनुसरलं पाहिजे. घर न निवडते भिक्षा की जे. कोणतंही घर निवडलं नाही पाहिजे. एकदा गल्लीला लागले का की सरसकट मागायची भिक्षा. तोरण मंडळाच्या घरान वचावे. जे तोरण मंडळाचे घर आहेत, जिथे कुठे श्राद्धाच्या क्रिया होतात, विकल्पजनित क्रिया असतील, तिथे भिक्षा मागू नये. सारवीला उंबरा देखुनी सावमिया न वचावे. सारवीला उंबरा आहे एखाद्याचा, म्हणजे तिथे काहीतरी कार्यक्रम आहे आणि थोडा कार्यक्रम असला म्हणजे साहजिकच आहे तिथे काहीतरी नपाळत्याचं पूजन वगैरे असते, तर अशा ठिकाणी जाऊ नये भिक्षेला असं स्वामी स्पष्ट सांगतात भटोबासांना. ओळखीच्या घरानं वचावे. जे ओळखीचे घर असतील त्यांच्या घरी जाऊ नये, कारण ओळखीचे आहेत म्हणून लोक जास्त भिक्षा वाढतील किंवा ओळखीचे आहेत म्हणून कदाचित तुम्हाला नावबोट पण ठेवतील, तर असं काही होऊ देऊ नये. एकीकडून निघिजे, एकीकडून निघिजे. मग गावात कसं जावं, एकाकडून गावामध्ये शिरायचं आणि दुसऱ्या कडाने बाहेर निघून जायचं, म्हणजे एका गलीमध्ये बार बार फिरत बसायचं नाही. कारण जर तुम्ही वारंवार एकाच गलीत फिरत राहिलात तर लोकांचा आणि तुमचा परिचय होऊन जाईल, तर तसं नको व्हायला. नगरांत का पात्रांत. स्वामी म्हणतात एकतर नगराचा अंत करावा किंवा पात्राचा अंत करावा. म्हणजेच जर पात्राचा अंत, म्हणजेच पात्राचा अंत कशाला म्हणतात, आपल्या पोटाला जेवढं अन्न लागते तेवढंच घ्यावं, त्याला पात्र बोललेलं आहे. म्हणजेच आपली आहार पर्याप्त भिक्षा करावी. एकतर नगरांत करावं म्हणजे एकतर गाव पूर्ण भिक्षा मागून घ्यावं जर आहार आपला पूर्ण झाला नाही तर. आणि जर अलीकडेच आहार पूर्ण झाला
पात्रांत झालं तर तिथेच भिक्षा बंद करावी. नगरांत झाली आणि पात्रांत नव्याची तरी आपजवी. जे पूर्ण गाव तुम्ही मागितलं परंतु तुम्हाला आहार पर्याप्त भिक्षा मिळालीच नाही. दिवसाचे तुम्ही 5-6 चपात्या खाता, तुम्हाला 2च चपात्या मिळाल्या, तर मग काय करावं? कोणातरी घरी आपजवी जे म्हणजे मागून घ्यावं कोणाला तरी. ना तरी खुंट गिळीजे, जर काही भेटलंच नाही ना तरी खुंट गिळीजे म्हणजे ज्याप्रमाणे खुटा असतो गाईला बांधायचा, ढोरांना बांधायचा, तो खुटा कसा स्थिर असतो त्याप्रमाणे राहावं, स्थिर राहावं, काही गडबड घोटाळा करू नये, स्वस्थपणे आपल्या झाडाखाली बसून स्मरण करावं. भिक्षा मागून नदीचा तीरी भोजन कीजे. आणि जर व्यवस्थित भिक्षा झाली तर भोजन कुठं करावं? नदीचा तीरी म्हणजे जिथे नदी आहे, पाण्याचा ठाव ठिकाण आहे, कुठं आड आहे, कुठं विहीर आहे, कुठं ओहळ आहे, कुठं आताच्या भाषेमध्ये सांगायला गेलं तर कुठं बोरवेल आहे, कुठे नळ आहे, तिथे पण आपल्याला भोजन करता येईल. नदीचा तीरी म्हणजे काय? तर जिथे पाणवट आहे तिथे आपल्याला भोजन करता येते. क्षुधा निवृत्ती की जे, तर मग यथेष्ट पोटभर खावं का? ना, तसं नाही म्हणाले. क्षुधा निवृत्ती करायची आहे आपल्याला फक्त, म्हणजे पोटाची भूक शमेल एवढंच खायचं आहे. शरीर चालेल ईश्वराचं स्मरण करण्यासाठी एवढं आपण खायचं. भटी पुसिले, भटोबास विचारतात जी जी भिक्षेचे कैसे लक्षण. तर भिक्षेचं लक्षण कसं आहे? सर्वज्ञ म्हणते निर्हेतुक भिक्षा. स्वामी म्हणतात भिक्षा ही निर्हेतुक झाली पाहिजे. जी जी हेतू तो कवन. जी जी हेतू ते कवन असतात. बरं, कोणते कोणते हेतू आहेत यावर स्वामी हेतू सांगतात. सर्वज्ञ म्हणते धर्मोभिमान दाक्षिण्यम स्नेहम कार्य भयावह उपकार अनुकंपाच राभस्य नवहेतव. स्वामी म्हणतात 9 प्रकारचे हेतू असतात. धर्म म्हणजे हा माझ्या धर्माचा आहे, किंवा पुण्याच्या हेतूने म्हणजे मला पुण्य प्राप्त होईल, धार्मिक क्रिया केली पाहिजे असा हेतू ठेवून करणे, हाही काय बरोबर नाही प्रकार. निर्हेतुक भिक्षामध्ये हे गणल्या जात नाही. अभिमान म्हणजे अभिमानाने, अरे माझ्या दारावर आलेला कधीच रिक्त हस्ते जात नाही, चला रे वाढायला, असा अभिमान नको, हा पण हेतूच आहे. दाक्षिण्यम म्हणजे हे माझे हितकारक आहेत, हा माणूस माझ्या जवळचा आहे म्हणून कोणी भिक्षा वाढली तर तिथेही हेतू आला. स्नेह म्हणजे तुमचं स्नेह आहे म्हणून भिक्षा वाढली, तरी तो हेतूच आहे. कार्य म्हणजे कुठे वाढदिवसाचा कार्यक्रम आहे, कुठे साखरपुडा, कुठे लग्नाचं, त्याच्यामध्ये तुम्ही जर तुम्हाला त्यामधून कोणी अन्न वाढलं तर तेही हेतुकच अन्न येते. भयावह म्हणजे भीतीतव, जसे पहिल्याच्या काळामध्ये मसनजोगा यायची भिक्षा मागायला आणि लोक घाबरून देऊन टाकायचे लगेच, घरातले लेकरं घाबरत आहेत म्हणून. तर हे सर्व हेतुक क्रिया झाली. तर असे हेतू नसायला पाहिजे. उपकारोनुकंपाच, उपकार म्हणून कोणी वाढत आहे, कोणी अनुकंपा म्हणजे दया आली म्हणून वाढत आहे, कोणी राभस्य म्हणजे रळी राबदळी हसी मजाक, कुठेतरी अशा हसी मजाक मध्ये पार्ट्या चालू आहेत तर ते काही वाढत आहेत, तर त्याला पण हेतूमध्ये गणल्या जाते. असे 9 हेत आहेत. भटी म्हणितले जी जी कल्पित अकल्पित भिक्षा अवघी निर्हेतुकची की गोसावी मानिले. मग भटोबास म्हणतात जी जी कल्पित आणि अकल्पित भिक्षा अवघी निर्हेतुकीची की, म्हणजे काही मनामध्ये कल्पना करता कुठेतरी गेलो आणि भिक्षा आली, काही कल्पना नव्हती की मला हे मिळावं ते मिळावं, असं व्हावं तसं व्हावं, की आणि अशी कल्पित अकल्पित भिक्षा जर असेल तर त्याला निर्हेतुक म्हणता येईल का? तर यावर गोसावी मानिले म्हणजे मान्य करतात की कल्पित अकल्पित भिक्षा जर असेल तर अवघी हे निर्हेतुकच भिक्षा आहे असं स्वामी सांगतात. तर अशा प्रकारे आपण उत्तरार्धाचे 2 नंबरची लीळा पूर्ण ऐकलेली आहे. तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल, हे चरित्र स्वामींचं आवडलं असेल, आणि अजून जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. कालच्या सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता, जीवाचा 100 ब्रह्मांड विकास म्हणजे किती योजन? त्याचं उत्तर आहे 5600 कोटी योजन. 5600 कोटी योजनामध्ये हा जीव विस्तारलेला असतो. तर एवढ्या मोठ्या विस्तीर्ण तम भागामध्ये हा जीव एवढा विस्तारलेला असतो. ते तम किती मोठा आहे हे माहितीच नाही. अनंत 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 तम आहे ते, कारण की त्या तमामध्ये असे अनंत जीव एवढ्या मोठ्या विस्ताराचे पडलेले असतात. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये. स्वामी भटोबासांना भिक्षाधर्म कसा निरूपण करतात, लखुदेवबाची स्वामींची भेट कशी होते, आपलोची भेट कशी होते, भोजया इंद्रावणी कशी होते, हे सर्व जाणून घेऊया उद्याच्या सत्रामध्ये. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो.